धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे कोल्ड्रिंक पिल्यानंतर 2 परिचारिका पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर यांना फूड पॉयझनिंग झाल्याची घटना समोर आली आहे। पूजा जाधव यांच्यावर लातूर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून पल्लवी सौदागर यांच्यावर अंबेजोगाई येथे उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील शेगावहून निघालेल्या गजानन महाराज पालखी सोहळ्यात भाविकांना वाटण्यासाठी ही कोल्ड्रिंक्स तयार ठेवण्यात आली होती। मात्र ती भाविकांमध्ये वाटण्यापूर्वीच 2 परिचारिकांना फूड पॉयझनिंग झाल्याची घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। एमडीएने वारीत वाटण्यासाठी ठेवण्यात आलेल्या सर्व कोल्ड्रिंक जप्त केले असून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे। घटनास्थळी एफडीए, स्थानिक पोलीस आणि शासकीय रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। ही कोल्ड्रिंक्स नेमक्या कुठून आल्या होत्या, त्या कोणी तयार केल्या आणि वारीत त्या कोणाकडून वाटल्या जाणार होत्या याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि एफडीए संयुक्तपणे तपास करत आहेत। कोल्ड्रिंक छोटी बाटली 100 ml छोटी बाटली आहे फॉर यू म्हणून ते कोल्ड्रिंक आहे। ते त्यांनी विकत घेतलं होतं आणि ते त्यांनी प्यायलं आणि बस स्टँडवर प्यायल्यानंतर त्यांना उलटी मळमळ असा त्रास जाणवला आणि परत जिल्हा रुग्णालयात दाखल झाले। त्यावेळेस इथले जे वैद्यकीय अधीक्षक आहेत आणि सगळे मेडिकल ऑफिसर्स सगळा स्टाफ इथं हजर होता। त्यांनी त्याला ट्रीटमेंट केली, परंतु फार थोड्या वेळामध्ये पेशंट सिरियस झाला। दोन्ही पेशंट सिरियस झाले। एक पेशंट जास्त क्रिटिकल होता, तर त्याला श्वसनाचा त्रास व्हायला लागला। रेस्पिरेटरी फेल्युअर म्हणजे पेशंटचा अंग काळा निळा पडलं होतं। सायनोसिस ज्याला आपण म्हणतो तसं सायनोसिस झालं होतं। त्याच्यामुळे त्याला ट्रीटमेंट दिली। फिजिशियनला पण बोलून घेतलं होतं, फिजिशियनने त्याला ट्रीटमेंट दिली। पेशंटचं BP स्टेबल राहत नव्हतं, तर त्याच्यासाठी आपण काय जे ड्रग्ज सपोर्टिव्ह लागतात BP वाढवण्यासाठी आयर्न ड्रग्स आपण त्याला वापरतो, ते ड्रग्ज दिले। पेशंटला व्हेंटिलेटरवर घेतलं, पेशंट क्रिटिकल असल्यामुळे पेशंटला उलट्या झाल्या, पेशंटला कन्व्हल्जन्स आले। पेशंट सिरियस असल्यामुळे त्या दोन्ही पेशंटला पुढे पाठवण्याचा आपण इथल्या डॉक्टर्सनी तसा निर्णय घेतला। पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये व्हेंटिलेटरवरती एका पेशंटला लातूरला शिफ्ट केलं आणि एका पेशंटला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई फ्रुटीमधून विषबाधा झाल्याची MLC प्राप्त झाली। त्यावरून आम्ही तात्काळ त्याची खबरदारी अशी घेतली की त्या ठिकाणी विषबाधा झाली ज्या हॉटेलवरून त्यांनी जे खरेदी केलेलं होतं त्या ठिकाणचे आम्ही तात्काळ त्याला आम्ही थांबून ठेवलं। FDच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केलं, FDच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं, ते त्या ठिकाणी आलेत आणि त्यांनी ते ताब्यात घेतलं आणि ज्या ठिकाणावरून त्या हॉटेलवाल्यांनी जिथून स्टॉक आणला होता, जो डिस्ट्रीब्युटर आहे प्रॉपरचा आतार म्हणून गोल्डन त्याचं नावाचं एक दुकान आहे, त्यातून त्यांनी आणलं होतं। तर त्या ठिकाणी 11 बॉक्स त्याच्याकडे होते ते स्टॉकमध्ये। आम्ही त्याला वितरित करू नका म्हणून त्याला आम्ही तिथंच थांबून ठेवलं। त्याच्यानंतर FDच्या अधिकाऱ्यांनी ते पण ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्यांनी ते गोल्डनवाल्यांनी जिथून आणलेला होता, तर त्याला आम्ही सांगितलं, त्या लातूरवाल्याचं एक एजन्सी आहे गोविंद कृष्णा म्हणून त्याचं नाव आहे, त्या ठिकाणी त्याला लातूरवाल्याला आम्ही सांगितलं की कोणाला डिस्ट्रीब्यूट करू नका, आहे स्टॉक तिथं थांबून ठेवा आणि ज्या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना पण तुम्ही थांबून ठेवा म्हणून आम्ही हे सगळं थांबवलं। शहरामध्ये गजानन महाराजांची दिंडी येत होती पायी आणि त्या ठिकाणी शहरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच आम्ही हे सगळं थांबवलं ज्या ठिकाणी। आणि ते जे महिला आहेत ते सिरियस झाले, त्यांना सरकारी दवाखाना लातूर आणि अंबाजोगाईला त्यांना रेफर केलेले आहे। आमचे अधिकारी त्या ठिकाणी पाठवलेले आहे आम्ही आणि त्यांनी जे अर्धवट पिलेलं जे होतं ते आम्ही सीज केलेलं आहे, सरकारी दवाखान्यामधून सीज करून ते आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांचं स्टमक वॉश पण आम्ही ते घेण्यासाठी सांगितलेलं आहे दवाखान्यामध्ये। त्यांचं स्टमक वॉश आणि त्यांनी स्टॉक केलेलं आहे ते सगळे आम्ही जप्त करून ते ताब्यात घेतलेलं आहे। आम्ही थोडं प्रसंगावधान साधून आम्ही जिथल्या तिथं थांबवल्यामुळे हे बाकी कोणाला काही आणखी विषबाधा आल्याचा असं काही प्रकार निदर्शनास आलेला नाही। आम्ही दोघांनाच हे झालेलं आहे। त्याच्यापुढे आम्ही पण लोकांना आवाहन केलेलं आहे की असे कोणतेही फॉर यू नावाचं जो आहे स्फ्रुटी सदृश्य आहे, म्हणजे त्याच्यासारखंच दिसणारा जो आहे, तर ते आम्ही सगळ्यात टोटल सीज केलेलं आहे। त्याच्यामुळं लोकांनी जे यापूर्वीच समजा खरेदी केलेलं असेल तर त्यांनी ते पिऊ नये, हे आम्ही सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो। पोलीस प्रशासनाने अत्यंत चांगली कारवाई